बसा. कोणती लँग्वेज कम्फर्ट वाटेल तुम्हाला? म्हणजे मराठी, हिंदी, इंग्लिश? मराठी. मराठी. काय नाव आहे तुमचं? सत्यम साळवे. सत्यम साळवे. काय करत असतात तुम्ही? जॉब करत असतात. म्हणजे हात पावर असं मोकळं व्यवस्थित बसा. कम्फर्ट वाटतंय ना? काय प्रॉब्लेम नाही? येस, ओके, रिलॅक्स. बरं, आता आपल्याकडे काही जॉबच्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत. तर म्हणजे टेक्निकल ऑपॉर्च्युनिटी पण आहे, ॲटोकॅड्स वरती पण आहे, त्यानंतर अकाउंटसाठी पण आहे, HR साठी पण आहे, परचेस डिपार्टमेंट आहे, स्टोअर डिपार्टमेंट आहे, बरोबर, मेंटेनन्स डिपार्टमेंट आहे. तर तुम्ही कुठे इथं अप्लाय करू इच्छिता? ऑटोकॅड डिपार्टमेंटला. ऑटोकॅड डिपार्टमेंटला म्हणजे मेंटेनन्सकडे जायचं म्हणताय का? मेंटेनन्स म्हणजे मेंटेनन्स वगैरे काय? हा, प्रोडक्शन डिपार्टमेंट वगैरे. प्रोडक्शन डिपार्टमंटला चालेल? हो. ओके. तर मग प्रोडक्शन डिपार्टमेंटच्या रिलेटेड तुम्हाला काय काय माहिती किंवा काय अनुभव आहे का? फॅब्रिकेशन आणि फॅब्रिकेशन पण ड्रॉइंग पूर्णपणे करते. फॅब्रिकेशनचा अनुभव आहे. त्यानंतर कटिंगमध्ये अनुभव, प्रोडक्शनचा किती वेळात किती प्रोडक्शन झालं पाहिजे त्याचा पण अनुभव आहे. टार्गेटनुसार पण एक्सपिरियन्स आहे त्याचा कटिंगचा. टार्गेटनुसार पण एक्सपिरियन्स वगैरे म्हणजे कोणता प्रोजेक्ट करू शकता बरं तुम्ही? कटिंग जर दिलं तर कटिंगमध्ये आपण जॉबनुसार डेली 8 घंट्यामध्ये किती टार्गेट पाहिजे ते पण प्रोजेक्ट करू शकतो. आणि डिझाईन स्वतः प्रोग्राम तयार करून कटिंग करू शकतो. प्रोग्राम तयार करून म्हणजे तुम्ही त्याच्यावरती काम करू शकता. हो. बरं, त्याच्यामध्ये तुमचा स्ट्रेंथ आणि विकनेस काय सांगता येईल का? जर कंपनीने तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी जर दिली तर कंपनी 5 वर्षानंतर कुठे घेऊन जाते? 5 वर्षानंतर कुठं कंपनीला कुठे घेऊन जातात 5 वर्ष जर तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी जर दिली तर? एक उच्च जागेवरती घेऊन जाईल. कशी उच्च जागेवरती म्हणजे शब्दात दाखवतात की कामात कसे दाखवतात? कामात कसं दाखवतात सांगा बरं. काम जसं का दुसऱ्या नवीन कंपनीचं जर वेंडरचं जर दुसरं प्रोजेक्ट आलं तरी आपण ते करू शकतो. त्याच्यामध्ये एक्सपिरियन्सनुसार आपण वाढ करत करत कंपनीची पण वाढ करू शकतो. असं कंपनीची पण तुम्ही वाढ करू शकता. किती सॅलरी हवी आहे तुम्हाला? सॅलरी पाहिजे की पॅकेज पाहिजे? सॅलरी किती हवी आहे तुम्हाला? 30-35 हजार. 30 पाहिजे की 35 पाहिजे की 75 पाहिजे? 35 असली तरी बस. 35 असेल तर म्हणजे सपोज जर तुम्हाला 35,000 सॅलरी द्यायची असेल तर तुमच्याकडे असं कोणतं स्किल आहे की प्रोडक्शन डिपार्टमेंटला ते युनिक यूज होऊ शकतं इतरांपेक्षा? स्किल म्हणजे जे मटेरियल जे आलेलं मटेरियल आहे त्याची आलेलं मटेरियलची इन्व्हेंटमेंट व्यवस्थित करण्याची स्किल आहे. म्हणजे कमी जागेमध्ये जास्त मटेरियल कसं ठेवता येईल, प्लेट वगैरे ते, आणि त्याच्यामधून प्लेटमधून स्क्रॅप कसं वाचवता येईल. जॉब ज्यादा आणि स्क्रॅप कमी निघालं पाहिजे या हिशोबाने. जॉब ज्यादा आणि स्क्रॅप कमी निघालं पाहिजे. हे तर मॅक्झिमम